नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतजामिया ने आलमी यौम माहौलियात और हरित नांदेड़ मिशन के तहत शहर में 25,000 दरख्त लगाने का फैसला किया है। ग्रीन नांदेड़ मुहिम का आगाज जुमा को संत बाबा बलविंदर सिंह जी और म्यूनसिपल कॉरपोरेशन के कमिश्नर डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े के जरिए दरख्त लगाकर किया गया। इस मुहिम में 25 तंजीमों बशमूल वृक्षमित्र फाउंडेशन, रोटरी क्लब, गोदावरी रिवर पार्लियामेंट, इंडियन मेडिकल एसोसिएशन ने भी हिस्सा लिया है। जुमा को वीआईपी रोड पर जदीद तरीन ट्री गार्डन के साथ 120 दरख्त लगाए गए। इस मौके पर एडिशनल म्यूनसिपल कमिश्नर गिरीश कदम, असिस्टेंट कमिश्नर संजय जाधव, रावण सोनसले, पार्क सुपरिटेंडेंट मिर्जा बेग, वृक्षमित्र फाउंडेशन के संतोष मुंगेटकर के साथ म्यूनसिपल अफसरान और दरख्तों में दिलचस्पी रखने वाले कई अफराद मौजूद थे। डिग्री सेंटीग्रेडवर गेलं, आम्ही प्रत्येक नागरिकाला जाऊन सांगितलं। हरित नांदेड करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आणि वृक्षमित्र फाउंडेशन व पर्यावरण प्रेमी यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण वृक्षसंगोपन हे करून शहरामध्ये नवीन 25,000 झाडं लावायचे हे आमचं नियोजन आहे। त्यासाठी आज जे नवीन प्रकारचे ट्री गार्ड आलेले आहेत, देशी वनस्पती आलेले आहेत, त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। या ट्री गार्डमध्ये 15 लिटर पाणी स्वतः ट्री गार्डमधून झाडाला उपलब्ध होत आहे, त्यामुळे त्याचं जगण्याचं प्रमाण वाढणार आहे। या पद्धतीचं नागरिकांनी स्वेच्छेने लोकवर्गणीतून आपल्याला 500 ट्री गार्ड उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अशाच पद्धतीने नागरिकही या बाबीसाठी स्वतःने पुढाकाराने पुढे येत आहेत। यासाठी महापालिका सर्व नागरिकांनी आवाहन करत आहे की आपण नव्याने सुंदर माझी ओपन स्पेस अशा पद्धतीचं एक स्पर्धा आयोजित करणार आहोत। त्यामुळे आपल्या भागातील ओपन स्पेसमध्ये आपल्या स्वखर्चाने लोकवर्गणीतून जर आपण अशा पद्धतीचं वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन करत असाल तर महापालिकाही त्याला प्रोत्साहनात्मक काही बक्षीस देणार आहे। त्याची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे। तर महापालिकेचं यावर्षीचं जे 25,000 झाडं लावण्याचं आणि संगोपन करण्याचं नियोजन आहे त्यामध्ये आपला सक्रिय सहभाग राहील अशी मी अपेक्षा करतो आणि यासाठी नागरिकही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत। त्या अपेक्षेसह आपल्या सर्वांचा आभार मानतो। वृक्षमित्र फाउंडेशन अंतर्गत गेल्या 6 वर्षापासून नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत। निस्वार्थपणे आमचं काम चालू आहे। यावर्षी आदरणीय डॉक्टर डोईफोडे सरांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेसोबत, गुरुद्वारा लंगर साहेबसोबत आणि इतर 25 सामाजिक संघटना सर्वजण मिळून आम्ही हरित नांदेड अभियान हे अभियान राबवत आहोत। याचा मुख्य उद्देश असा आहे की शहरातलं वाढतं तापमान कमी झालं पाहिजे। नांदेड शहराचं तापमान हे 47-46 डिग्री सेंटीग्रेड झालं होतं। आपण देशामध्ये एक दिवस पहिले होतो। ही लाज आपल्याला आता वाटायची वेळ झालेली आहे। प्रत्येक नागरिकांनी जागरूक झालेलं पाहिजे आणि आपल्याला ह्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे, फक्त झाड लावायचं आहे आणि झाड जगवायचं आहे। झाडं आपल्याला नगरपालिका उपलब्ध करून देत आहे। 25,000 झाडं आणि त्याच्यासाठी खड्डे हे महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि आपण नागरिकांतर्फे ट्री गार्ड घेत आहोत। आज तुम्ही बघत असाल रक्षक ट्री गार्ड, ज्याच्यामध्ये 15 लिटर पाण्याचं स्टोरेज होतं। हे आपण ट्री गार्ड नवीन असं आपण वापरत आहोत, ज्यामुळे झाडं जगण्याची 100% हमी झालेली आहे। हिंदुस्तान की सबसे मजबूत इलेक्ट्रिक बाइक जॉय ई बाइक अब नांदेड़ में भी हो रही है दस्तयाब। जी हां, ग्रीन राइडर को नांदेड़ में जॉय ई बाइक का ऑथोराइज्ड डीलर बनाया गया है। मर्द व ख़वातीन के अलावा कॉलेज के तलबा की ज़रूरत के मुताबिक जॉय ई बाइक 4 अलग अलग मॉडल में दस्तयाब है, जिसमें म्यूहूस, वोल्फ और जेननेक्स नैनो। खूबसूरती और मजबूती के साथ साथ ज़बरदस्त बैटरी बैकअप, सिंगल चार्ज में 100 से 120 किलोमीटर की मिलेगी रफ्तार। कम से कम डाउन पेमेंट देकर EMI पर भी मिल सकती है गाड़ियाँ। मज़ीद तफसीलात के लिए शोरूम का पता है ग्रीन राइडर जॉय ई बाइक, रूबरू शिव मंदिर, चैतन्य नगर, एयरपोर्ट रोड, नांदेड़।